नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताच्या क्षणाची एक सर्वात मोठी बातमी आली आहे. शिंदेंनी आज संध्याकाळी आमदारांची बैठक बोलावलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही बैठक बोलावली आहे. दुष्काळ, मंत्रिमंडळ विस्तार, विधान परिषद निवडणूक या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय. आज संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी आपल्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये दुष्काळ, मंत्रिमंडळ विस्तार त्याचबरोबर विधान परिषद निवडणुकीवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी 5 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत आहेत. गिरीश, काय अधिक माहिती? नक्कीच सागर, आपण पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 5 वाजता काही आमदारांना भेटीसाठी बोलावल्याची प्राथमिक माहिती मिळते. राज्यातील दुष्काळ, मंत्रिमंडळ विस्तार, विधान परिषद निवडणुका आणि मराठा आरक्षण त्यासोबतच वर्धापन दिनानिमित्त आमदार आणि पदाधिकारी चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. आणि 27 तारखेला आचारसंहिता संपल्यावर महाराष्ट्रामध्ये मोठे फेरबदल होतील असं सुद्धा बोललं जात आहे. मोठ्या घडामोडीचे संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री 27 तारखेनंतर काय करणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. सागर. नक्कीच गिरीश, त्यामुळे या आमदारांच्या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद या माहितीसाठी. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संध्याकाळी आपल्या आमदारांची ही बैठक बोलावली आहे.